स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. सरकारच्या परराष्ट्र धोरणाची राहुल गांधींकडून खिल्ली. जागतिक नेत्यांची गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. भर कार्यक्रमात केली थेट मोदींची नक्कल, तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधींचा खरपूस समाचार. राहुल गांधी छिछोरगिरी करणारे नेते, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. तर राहुल गांधींना मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं का? शिंदेंनीही राहुल गांधींना डिवचलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह विकलं. खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप. तर केंद्रीय निवडणूक आयोगावरही घणाघाती टीका. लोक न्यायालयाने शिवसेना शिंदेंना दिली आहे पक्षचिन्ह वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया. तर शिवसेना पक्ष ठाकरेंचा, सुप्रिया सुळेंचं विधान. चाकणमधील बंद होत असलेल्या 76% कंपन्या निष्क्रिय होत्या. कंपन्या केवळ कागदावर होत्या आणि प्रत्यक्षात कधी सुरूच झाल्या नाहीत. कंपनी स्थलांतराच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर. जेन्झींवर फोकस करा, त्यांच्याशी संपर्क ठेवा. पुण्यातील बैठकीत राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. जेन्झींसोबत समरस होत विचार समजून घेण्याचेही निर्देश. 1 सप्टेंबर पासून ओबीसी समाजाचं राज्यव्यापी आंदोलन. पुण्यात झालेल्या बैठकीत ओबीसी नेत्यांचा एल्गार. मराठ्यांच्या नादी लागल्यानं बावनकुळे रडकुंडीला आले. मराठा समाजाविरोधात कुणी गेलं तर सोडणार नाही. जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा बावनकुळेंना इशारा. मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी बघणार आहोत परराष्ट्र धोरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेची आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि भाजपमध्ये वार पलटवार सुरू झाल्या त्या संदर्भातला आढावा घेणार आहोत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवल्यानं राजकारण तापलेलं आहे. गुरुवारी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी थेट मोदींच्या गळाभेटींची नक्कल केल्यानं भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळाभेटीची उडवलेली ही खिल्ली. गुरुवारी नवी दिल्लीतील काँग्रेसच्या राष्ट्रीय संमेलनात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विविध मुद्द्यांवरून जोरदार निशाणा साधला. यावेळी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना परदेशी नेत्यांशी होणाऱ्या त्यांच्या गळाभेटीचा उल्लेख राहुल गांधींनी केला. मोदींचे परराष्ट्र धोरण नेमकं कसं आहे हे दाखवून देत असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून संदीप दीक्षित यांच्या दिशेने ते गेले आणि त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात गेल्यानंतर विविध देशांच्या नेत्यांची गळाभेट घेतात आणि तेच त्यांना परराष्ट्र धोरण वाटतं असा टोला राहुल गांधींनी लगावला. राहुल गांधी यांच्या कृतीनंतर संदीप दीक्षित यांनी ही विनोदी टिप्पणी केली आहे. एक चीज पूछ सकता हूं? हाँ. मेलनी समझ के तो नहीं पकड़ा था. या संपूर्ण प्रसंगामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. इनका पता नहीं कहां से इनके दिमाग में घुस गया. अब अजीब चीजें घुस जाती है, बट इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस. अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा कि भाई फॉरेन पॉलिसी का मतलब इमेजिन द इग्नोरेंस. फॉरेन पॉलिसी. एक चीज पूछ सकता हूं? हाँ. मेलनी समझ के तो नहीं पकड़ा था. I have not reached there yet. राहुल गांधींचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली
पण आता राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले. भाजपकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजप सोबतच शिवसेनेने देखील राहुल गांधींच्या या कृतीवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय. कारहीन, गरिमाहीन, अश्लील और अभद्र बयान राहुल गांधी ने माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी पर दिया है, उससे वो लीडर ऑफ द ऑपोजिशन नहीं, एक फेल्ड स्टैंड अप कॉमेडियन लग रहे थे. राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे. ज्या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याच वेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, या देशामध्ये अशी छिछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती. गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीनं वागत नाहीत. खरं म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे. 35 देशांनी प्रधानमंत्री मोदींना सर्वोच्च पुरस्कार दिलाय. खऱ्या अर्थाने देशाचा गौरव आहे, देशाचा अभिमान आहे. परंतु दुर्दैवाने ही पोटदुखी विरोधकांना आहे. आता जे काही ते अगदी म्हणजे अशा याच्यावर उतरलेले आहेत की ते मिमिक्री करू लागलेले आहेत. आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं, आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं. काँग्रेससह इंडिया आघाडीनं मात्र राहुल गांधींच्या भूमिकेचं समर्थन केलं. संजय राऊतांनी राहुल गांधींच्या मिमिक्रीचं समर्थन करत मोदींनी देशाची प्रतिमा डागाळल्याचा घणाघात केला. प्रधानमंत्र्याने कुठल्याही देशात जाऊन बनावट मेडल्स घेणं किंवा पुरस्कार घेणं AIने बनवलेले, त्यासाठी नाही, किंवा मिठ्या मारणं, घट्ट मिठ्या मारणं आणि त्या समोरच्या राष्ट्रपतीचा श्वास गुदमरणं त्या मिठीमुळे, याला परराष्ट्रीय धोरण म्हणत नाही. 2 राष्ट्रपतींचा श्वास गुदमरल्यात, मला माहीत नाही. तर राऊतांनी राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासह राऊतांवर जोरदार निशाणा साधला. असं आहे की त्या गळाभेटीमुळे आपल्या देशाचे बाहेरच्या देशांमध्ये किती अभिमान वाढलेला आहे, किती ताकद वाढलेली आहे, कसे संबंध सुधारलेले आहेत, हे कुठल्याच काँग्रेसवाल्यांना कधी कळणार नाही. कारण का काँग्रेसनी फक्त पाकिस्तानशीच गाळाभेट करण्याचं आत्तापर्यंत काम केलेलं आहे. इस्लामाबादशीच गाळाभेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणामुळेच आज जो काय आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने चाललाय ते ह्या गळाभेटाचाच परिणाम आहे. म्हणून राहुल गांधी सारख्या कमी बुद्धीच्या व्यक्तीला ते कळणार नाही. संजय राऊतांना हा काही साक्षात्कार झाला माहीत नाही. त्याला रोज साक्षात्कार होतो. सकाळी 9 जसा सकाळी कोंबडा सकाळी उठल्यानंतर जो काही बांग देतो, मला वाटतं आता त्या पद्धतीने त्यांची एक सवय झालेली आहे. संजय राऊत फार मनावर घ्यायची गरज नाही. देशातले जोकर नंबर 1 राहुल गांधी आहेत आणि देशातले जोकर नंबर 2 उद्धव ठाकरे आहेत आणि जोकर नंबर 3 संजय राऊत आहेत. त्यामुळं ज्यांची स्वतःचीच कॉमेडी सर्कस झाली आहे. काल राहुल गांधींनी कॉमेडी सर्कस करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा अपमान जोकर म्हणून करत असतात आणि संजय राऊत तर जगप्रसिद्ध जोकर नंबर 3 आहेत. त्यांच्याच पक्षाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांचा जोकर म्हणून उल्लेख केलेला महाराष्ट्राने ऐकला. आणि राहुल गांधींची बाजू हर्षवर्धन सपकाळ जेवढ्या पोटतिडकीनं मांडत नाहीत, राहुल गांधींची बाजू पृथ्वीराज चव्हाण जेवढ्या पोटतिडकीनं मांडत नाहीत, तेवढं संजय राऊत राहुल गांधींचे प्रवक्ते म्हणून महाराष्ट्रामध्ये भूमिका मांडतायत. राहुल गांधींनी मोदींच्या परदेश दौऱ्यांची खिल्ली उडवत भाजपला चांगलंच डिवचलंय. त्यामुळेच देशभरातील भाजप नेते राहुल गांधींच्या कृतीविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. परिणामी आता संसदेचं अधिवेशन संपलं असलं तरी राहुल गांधी आणि भाजपमधील संघर्ष सुरूच राहण्याची शक्यता आहे. थँक्यू व्हेरी मच. कीप फायटिंग. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.
दिल्लीतील जेनझी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अख्खं पावसाळी अधिवेशनामध्ये गोंधळ घातला आणि या गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शेवटच्या दिवसापर्यंत अधिवेशनात दिसले नाहीत. पण आता अधिवेशन संपल्यानंतरही राहुल गांधी लाठीचार्ज आणि गोळीबाराचा मुद्दा लावून धरत असल्याचं पाहायला मिळते. कारण राजीनामा होईपर्यंत मोदी शहांना झोपू देणार नाही असा इशाराच काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी दिलाय. राजीनामा होईपर्यंत झोपू देणार नाही. राहुल गांधींचा मोदी शहांना थेट इशारा. दिल्लीतल्या लाठीचार्जवरून गांधींचा हल्लाबोल. राहुल गांधींच्या इशाऱ्यावर भाजपचा पलटवार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात मोहीम उघडल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवारच्या राष्ट्रीय संमेलनाच्या कार्यक्रमात राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. दिल्लीतल्या जेनझी आंदोलनावर झालेला लाठीचार्ज आणि गोळीबार प्रकरणावरून पुन्हा एकदा अमित शहांना लक्ष्य करत राहुल गांधींनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत मोदी शहांना झोपू देणार नाही म्हणत इशाराच देऊन टाकला. यावेळी राहुल गांधींनी मोदींवर थेट हल्ला चढवलाय. आपने कभी सोचा है कि प्रधानमंत्री प्रेस कॉन्फ्रेंस क्यों नहीं करते हैं? ये मेरे लिए नहीं सुनिए, ये मेरे लिए पहले बड़ी सरप्राइजिंग चीज थी. मैं सोचता था कि इसके पीछे कोई मार्केटिंग की स्ट्रेटेजी है, कुछ है. फिर मैं भैया उनके साथ कमरे में बैठ गया 5 मिनट और बात समझ आ गई. भाई ये तो जा ही नहीं सकता मीडिया के सामने. ये तो वहीं का वहीं 5 मिनट में खत्म हो जाएगा. रियलिटी है, मैं आपको रियलिटी बता रहा हूं और मैं आपको बता रहा हूं, आप लिख लो, जिस दिन तक नरेंद्र मोदी अपना इस्तीफा नहीं देंगे, अमित शाह नहीं हटेगा, उस दिन तक नरेंद्र मोदी और अमित शाह नहीं सो पाएंगे. उनको हम जगा के रखेंगे, पूरी रात जगा के रखेंगे, जब तक वो कोलैप्स करके कहें कि भैया ये हमारी बस की नहीं है, माफ करो, छोड़ दो हमें. राहुल गांधींच्या या टीकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोदी शहांना लक्ष्य केलं. मोदी शहांची आता दिल्ली खाली करण्याची वेळ आली आहे असा टोला राऊतांनी लगावला. तर विरोधकांना देशाची प्रगती सहन होत नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. आता तरी कुठे झोपतायत? चेहरे बघा दोघांचे काळे ठिक्कर पडले. 20 दिवसांनी ते काल पार्लमेंटला लोकलज्जस्तेव आले. वंदे मातरम जेव्हा आपण गातो संपताना तेव्हा यावंच लागतं. तेव्हा ते खाली मान घालून आले त्या क्षणाला 3 मिनिटासाठी आणि ताबडतोब खाली मान घालून गेले. 56 इंच वगैरे काही नव्हतं. मैं हूँ, संपला तो विषय. आता दिल्ली खाली करण्याची वेळ आलेली. खरं म्हणजे राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत आणि विरोधी पक्षनेते एक मोठं जबाबदारीचं पद आहे आणि विरोधी पक्षनेत्यांनी जबाबदारीनेच वागलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते नेहमीच देशाच्या प्रधानमंत्र्यांवर, मोदीजींवर आरोप करत असतात. देशातही करतात, विदेशात गेल्यानंतरही करतात. महासत्तेकडे चालला आहे. खऱ्या अर्थाने याचा अभिमान आपल्या सर्वांनाच असला पाहिजे, सत्ताधारी पक्षाला पण आणि विरोधी पक्षाला पण. दुर्दैवाने या ठिकाणी विरोधी पक्षाला आपल्या सरकारचं जे काम आहे ते देशाचं काम, देशाची प्रगती पाहवत नाही. राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना इशारा दिल्यानंतर भाजपनं जोरदार पलटवार केलाय. 12 वर्ष झाली पण राजीनामा देण्याची वेळ आली नाही. मात्र राहुल गांधींना देश सोडण्याची वेळ आली अशी टीका नितेश राणेंनी केली. तर राहुल गांधी 2014 पासून झोपलेले नाहीत असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय. असं आहे की असे बघता बघता 12 वर्ष झाली ना राजीनामा देण्याची वेळ आली
पण आता राहुल गांधीला लवकरच देश सोडण्याची वेळ निश्चित पद्धतीने येऊ. तुम्हाला सांग, पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहाजी हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहेत. त्यांना 3 वेळा या देशाच्या जनतेने निवडून दिलेलं आहे. म्हणून राहुल गांधींनी कितीही वल्गना केला, कितीही अशा पद्धतीच्या मोठे मोठे स्वप्न पाहिलं, तर आमच्या इथून काय राजीनामा होणार नाही, पण पाकिस्तान जाण्याची तिकीट नक्की निघेल. स्वतः राहुल गांधींची झोप 2014 पासून उडाली आहे. 2014 पासून राहुल गांधी झोपलेली नाही, काँग्रेस झोपलेली नाही, कारण त्यांना झोप येत नाही. राहुल गांधी घाबरलेले आहेत. प्रत्येक वेळेला घाबरले की राहुल गांधी पळ काढतात आणि परदेशामध्ये पळून जातात. आता अधिवेशन संपलंय, पुन्हा एकदा राहुल गांधी 15 दिवसांसाठी परदेशामध्ये पळून जाणार आहेत. त्यामुळं पळून जाणारे कोण आहेत, भगोडे कोण आहेत, हे देशातल्या जनतेनं ओळखलेलं आहे. दिल्लीमधील जेनझी आंदोलनासंदर्भात अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधकांनी केली होती. पण आधीचे 19 दिवस अमित शहा संसदेत न आल्यानं आणि शेवटच्या दिवशी लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानं सरकारची लाठीचार्ज गोळीबार प्रकरणात भूमिका स्पष्टच झाली नाही. त्यामुळेच की काय आता राहुल गांधींनी थेटपणे मोदी शहांना इशारा देत संसदेबाहेरच्या लढाईचं आव्हान दिलं. याचे नेमके काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सुप्रिया सुळेंनी एक महत्त्वाचं विधान केलंय. शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचाच असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. निवडणूक आयोगावर सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरून हे सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलंय. त्यावर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीनंही प्रत्युत्तर दिलंय. बघूया. शिवसेना कुणाची यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या वादात पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका विधानावरून चर्चा सुरू झाल्यात. शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचाच असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही सुळेंनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेला आहे. तो रीतसर शरद पवार यांनाच मिळाला पाहिजे असंही सुळेंनी म्हटलंय. संविधानाने चालतो ना. उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना. तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे. आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले. शरद पवारांना त्यांचा पक्ष रीतसर त्यांच्या अधिकाराने त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते. नंतर पवार साहेबांनी तो पक्ष कुणाला द्यायचा तो आदरणीय पवार साहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही. मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागते. कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत. दरम्यान यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. लोक न्यायालयानं शिवसेना शिंदेंना दिली आहे. सुप्रीम कोर्ट हाच निर्णय देईल अशी अपेक्षा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिवसेना शिंदे पक्षाकडूनही यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचाच असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. आणि म्हणून शिवसेना कोणाची लवकर स्पष्ट होईल. ताई काय काळजी करू नका, तुम्ही काय काळजी करू नका. कारण आता शिवसेना प्रमुखांच्या नंतर पवारसाहेबांनाच वडील मानतात उद्धवजी, कारण ते जाहीरपणे असे म्हटलेत मी त्यांना वडिलांसमोर मानतो. तर त्यांचा सल्ला घेऊनच चालल्यामुळं हे सगळं आम्ही वेगळे आता आहोत, बाजूला आहोत, याची कल्पना त्यांना कदाचित नसावी असं मला वाटतं. आपल्या संविधानातून योग्य पर्यायी उपाय सुचवले गेलेले आहेत. कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. इथे आर्टिकल 226 असेल किंवा आर्टिकल 32 खाली तुम्ही याचिका दाखल करू शकता.
आणि जर का न्यायालयाला वाटलं की एखादी बाब ही असंविधानिकरित्या हाताळली गेली आहे तर न्यायालय त्याच्यावरती निश्चित योग्य तो निर्णय देऊ शकतं. शिवसेना पक्षफोटी प्रकरणात सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरून ही कायदेशीर लढाई सुरू आहे. शिवसेना प्रकरणातील न्यायालयाच्या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. बाहुबलीमधील कालकेची मिमिक्री करत बावनकुळेंवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बावनकुळेंना लक्ष केलंय. मराठ्यांच्या नादी लागल्यानं बावनकुळे रडकुंडीला आले. मराठा समाजाविरोधात कुणी गेलं तर सोडत नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. परळीच्या टोळीचं ऐकून तुम्ही अपराध केलात असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बावनकुळेंवर टीकास्त्र डागलंय. बघूया. हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात. आता यावर बोलणं अधिक उचित होणार नाही. समाजामध्ये वाद निर्माण होणे योग्य नाही. ही महाराष्ट्राची संस्कार संस्कृती नाही. माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणारे काय माझाही परिवार आहे. महसूल मंत्र्यांचा याच्यात काही संबंध नाही आहे. महसूल मंत्री काही दाखल देत नाही. जात पडताळणी समिती आहे ती दाखले देते. वैयक्तिक कोणी कोणावर टीका करू नये आणि व्यंग्यात्मक अजिबात करू नये. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीतल्या सभेत बावनकुळेंवर टीका केली होती. यावेळी त्यांनी बावनकुळेंची तुलना थेट बाहुबली चित्रपटातल्या कालके या पात्राशी करत बावनकुळे यांची कार्यपद्धती दाखवताना कालकेच्या पात्राची मिमिक्री केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली आहे. मराठ्यांच्या नादी लागल्यानं बावनकुळे रडकुंडीला आले. मराठा समाजाविरोधात कुणी गेलं तर सोडत नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. परळीच्या टोळीचं ऐकून तुम्ही अपराध केला अशी टीका जरांगे पाटलांनी केली आहे. बावनकुळे साहेब, मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, मी माझ्या मराठा समाजावरती लय प्रेम करतो. माझ्या मराठा समाजाच्या विरोधात मराठा जरी आला तरी मी सोडत नाही. दुसऱ्याचा बी आला तरी मी सोडत नाही. तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं, मी गुडघे टेकायला लावतो. तुम्ही जे रडकुंडीला आलात ना, इतके तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे आलात. मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली. हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात. त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला. जरांगे पाटील यांनी मिमिक्री करून बावनकुळेंवर केलेल्या टीकेनंतर बावनकुळे काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी टीका केल्यानंतर बावनकुळे यांनी काहीशी संयमाचीच भूमिका पुन्हा एकदा घेतल्याचं दिसलं. मी काल भूमिका मांडली आहे. रोज रोज या विषयावर बोलणं योग्य होणार नाही असं बावनकुळे म्हणाले. आता यावर बोलणं अधिक उचित होणार नाही. पण ओबीसी संघटनांना माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की रस्त्यावरचे वाद, रस्त्यावरचे मोर्चे, आंदोलन करून या राज्याची कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी बिघडवणे हे काही योग्य नाही. समाजामध्ये वाद निर्माण होणे योग्य नाही. ही महाराष्ट्राची संस्कार संस्कृती नाही. तर जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले. माफ करायला तुम्ही न्यायालय नाही आणि शिक्षा द्यायला महाराष्ट्र तुमची जहागिरी नाही असं म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंवर टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी गाण्यातून जरांगे पाटलांना उत्तर दिलं. मनोज रंगे हो मनोज रंगे, ऐका हो ऐका, अक्कल ठिकाणावर ठेवून ऐका. एकनाथ शिंदे साहेबांना विचारून आहे का माफ करायला तुम्ही न्यायालय नाही आणि शिक्षा द्यायला महाराष्ट्र तुमची जहागिरी नाही. महाराष्ट्रात धमक्यांची भाषा बंद करा. माळशिरसमधील सभेत जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर टीका करत बावनकुळेंची तुलना थेट बाहुबली चित्रपटातल्या कालके या पात्राशी केली होती. बावनकुळे यांची कार्यपद्धती दाखवताना कालके या पात्राची मिमिक्री सुद्धा जरांगेंनी करून दाखवली होती. तर सरकार संयमाची भूमिका घेत आहे, त्यांना माझी नक्कल करून आनंद मिळत असेल तर ठीक आहे अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली होती. आणि या वेळेला बावनकुळे काहीसे भावूक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितलेला आहे?
त्याच्यात एक कलकी आहे बघा, कलकी. सोपं नाही बाबा बावनकुळे, तो लय अन्याय केलाय मराठीवर, माझ्या लेकरावर वाटते. माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणार आहे. काय माझाही परिवार आहे, माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहे, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे, माझी आई 3 वर्षापूर्वी गेली, आईचं दूध. अशा वेळी मात्र ठीक आहे, कोणाला वाटतं चांगलं तर त्यांनी केलं. तर या सगळ्या वादावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महसूल मंत्र्यांचा जात पडताळणी समितीच्या कामकाजाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण विखे पाटलांनी दिलंय. तर व्यंगावर टीका करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. महसूल मंत्र्यांचा याच्यात काही संबंध नाही आहे. महसूल मंत्री काही दाखले देत नाही. जात पडताळणी समिती आहे ती दाखले देते. आता जात पडताळणी समिती जी आहे ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे. त्याला मी काय माननीय मुख्यमंत्री सुद्धा डायरेक्शन देऊ शकत नाही ना. त्यांना जे उद्या तिथं काही विपरीत घडलं, काही चुकीचं झालं तर त्यामध्ये अनेक अशा घटना की लोक न्यायालयात जातात. परंतु कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी असल्यामुळे जात पडताळणी समिती त्या संदर्भात योग्य निर्णय करते. त्यात महसूल मंत्र्यांचं काही मला वाटतं माननीय बावनकुळे साहेबांच्या बद्दल विनाकारण माननीय पाटलांचा गैरसमज झालेला दिसतोय. तर म्हणून म्हटलं मी त्यांना भेटून मला वाटतं या सगळ्या विषयाची त्यांना स्पष्टता देणार आहे. वैयक्तिक कोणी कोणाला टीका करू नये आणि व्यंगात्मक अजिबात करू नये, मला असं वाटतं. तर भावनिक प्रतिक्रिया यावरती बावनकुळे यांनी दिली होती. मला वाटतं रडकुंडी झाले असं आज जरांगे म्हटल्या. नाही, रडकुंडी झाले, पण मला असं वाटतं आपण कोणी बोलू नये एकमेकांना. लोकशाही आपल्याला सगळ्यांना अधिकार, आपल्या मागणं मांडण्याचा, आंदोलन करायचा, उपोषण करण्याचा सगळा अधिकार आहे. पण मला असं वाटतं यातच बरं आहे, कारण हे महाराष्ट्रामध्ये आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, आणि त्यामध्ये अशा पद्धतीने टीका टिप्पणी करू नये अशी माझी जरांगे पाटलांना सुद्धा विनंती आहे. मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केल्यानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. ही प्रमाणपत्र मंत्री बावनकुळे यांच्यामुळेच रद्द झाल्याचा आरोप जरांगे पाटलांचा आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी बावनकुळेंवर टीका करण्याचा सपाटा सुरू केलाय. त्यांनी माळशिरस मधल्या सभेत कालकेयेची मिमिक्री करत बावनकुळेंवर टीका केली. त्यावर राज्यभरात चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी बावनकुळेंवर टीकास्त्र डागलाय. मात्र दोन्ही वेळा बावनकुळे यांनी काहीशी संयमाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH